मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। आताच पाहिलेल्या बातमीवरून लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली। हो माता बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने दिली। लाडक्या बहिणींचा दिवस आता गोड गेला आहे। बघा, अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी तुमच्या खात्यामध्ये 21व्या हप्त्याचं वितरण झालं। भरपूर दिवसापासून बहिणी वाट बघत होत्या। बहिणींना असं देखील सांगितलं जात होतं की 3,000 रुपये एकत्र येणार। तर मग बहिणींना अशी चिंता पडली की 1,500 रुपये आम्हाला 21व्या हप्त्याचे काम मिळाले, मग आता राहिलेले पैसे कधी मिळणार? बघा, सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांमध्ये कळून जाणार आहे। त्यामुळे अगदी 2 मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आणि राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खरोखर 100% गोड जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण आता अत्यंत योगाने सुरू झाले आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21वा हप्ता 1,500 रुपये यशस्वीपणे जमा झाला असून यामुळे अनेक बहिणींना मोठा आधार सध्या मिळाल्याचं दिसून येत आहे। परंतु आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, बहिणींना प्रश्न पडला आहे 22वा हप्ता आम्हाला का भेटला नाही? बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं त्यामागे एक कारण आहे आणि ते कारण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक बहिणीला हप्ता मिळणार, परंतु तुम्हाला काही डॉक्युमेंट्स देखील जमा करावे लागणार। आता कोणते डॉक्युमेंट्स आहे आणि 22वा हप्ता कोणकोणत्या बहिणीला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर बहिणींनो, चला तर मग पाहून घेऊया नेमकं अटी काय आहे आणि त्यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं आहे। बघा, आदिती तटकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जात आहे। मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला असला तरी अनेक बहिणी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहताना सध्या दिसून येत आहे। सरकारकडून निधीची तरतूद करण्यामध्ये आली असून ज्यांचे अर्ज पात्र आहे, बघा, ज्यांनी केवायसी केली आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे पाठवण्याचे काम शासनाच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे। तर मग बहिणींनो, आता लक्षपूर्वक फक्त 2 मिनिटं व्हिडिओ बघत चला, कारण की सरकारच्या माध्यमातून आज वितरण केलं जात आहे। परंतु बहिणींनो, एक अडचण देखील निर्माण झालेली आहे। तर ती अडचण म्हणजे सर्व बहिणींना आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज लाभ मिळणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। तुम्हाला माहीत आहे डेबिट प्रक्रिया संत आहे, त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये वितरण करणं अशक्य आहे। बघा, तर त्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला की टप्प्याटप्प्याने वितरण करण्यामध्ये येणार आणि सरकारच्या माध्यमातून सध्या 2 गट करण्यामध्ये आले आहे। आज या ठिकाणी पहिल्या गटामध्ये वितरण होणार आहे आणि पहिला गट हा 18 जिल्ह्यांचा आहे। आता 18 जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। हो बहिणींनो, बघा, ज्यांचे अर्ज पात्र ठरले त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार, परंतु 18 जिल्ह्यामधील बहिणींच्याच खात्यामध्ये हा लाभ येणार असा निर्णय सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। बघा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता भेटलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं ते देखील आपण पुढे आता सांगणारच आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आता फक्त लक्षपूर्वक अपडेट बघत चला। हो बहिणींनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आजची ठरत आहे। तर बहिणींनो, गुड न्यूज अशी आहे की 21वा हप्ता तुम्हाला भेटला, परंतु 22वा आणि 23वा हप्ता तुम्हाला भेटणं बाकी होतं। या दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या बहिणींना आता जास्त काळ थांबावे लागणार नाही, कारण तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच हे पैसे खडाखट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकारने महिलांच्या कल्याणासाठी निधीचा मार्ग मोकळा केला असून
बँकांना देखील या संदर्भात आवश्यक सूचना देण्यामध्ये आल्या. म्हणजे की बहिणींनो, आज आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आणि प्रमुख बँकामध्ये हे हप्ते जमा होणार. बघा, आता 21व्या हप्त्यानंतर 22वा आणि 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बहिणींनो, तुम्हाला आता हा हप्ता 22वा आणि 23वा, 22वा हप्ता 1,500 रुपयाचा आणि 23वा हप्ता 1,500 रुपयाचा एकत्रित 3,000 रुपये जमा करण्याचे नियोजन देखील सरकारच्या माध्यमातून केल्याचं दिसून येत आहे. तर मग पैसे नेमकं कधी येणार या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून प्रत्यक्ष खात्यामध्ये लाभ देण्यामध्ये सुरुवात देखील झाली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होत असल्याने आता बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता बहिणी नाचू पण लागले आहे. कारण की बघा, त्यांना आताच्या ठिकाणी जवळपास 21व्या हप्त्याचे पैसे भेटलेले आहे आणि या ठिकाणी 22वा हप्ता आणि 23वा हप्ता देखील वितरित केला जात आहे. म्हणजे की बहिणींसाठी आता महत्त्वाची बातमी आली आणि 3,000 रुपयांचा लाभ बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर जमा करण्यामध्ये येत आहे. आता बहिणींनो, सर्वात महत्त्वाच्या यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण काही बहिणी अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही की कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार, कोणत्या भागामध्ये लाभ मिळणार आणि जर 21वा हप्ता जमा झाला नाही तर मग नेमकं काय करायचं. बघा, ह्या सर्व अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाणार आहे. बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता देण्यामध्ये आली आहे. तर मग बहिणींनो, केवळ लाडकी बहीण योजनाच नाही तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसेसुद्धा जमा करायला सुरुवात करण्यामध्ये आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तुमच्या खात्यांच्या मध्ये आता या ठिकाणी रकमेसोबतच बघा, हप्त्याच्या रकमेसोबतच कनेक्शनचे 2,500 रुपये देखील जमा केले जात आहे. यामुळे उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये महिलांना घर खर्चासाठी मोठी मदत जमा करण्यामध्ये येत असून सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून आता स्वागत देखील केलं जात आहे. बघा बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने दिली आणि 18 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्यापूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महत्त्वाची 3 कामे पूर्ण केली आहेत का? हे 3 कामं कोणती आहेत ते पाहणं देखील गरजेचं आहे. जर तुम्ही ही कामे बघा केली असेल तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे. जसं की आधार लिंकिंग, KYC पूर्ण असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमची प्रतीक्षा आता संपत आहे, म्हणून ही माहिती सविस्तरपणे समजून घेणं आणि आपल्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. हो बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजसाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज पडणार नाही. 22व्या आणि 23व्या हप्त्यासोबतच गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा देखील तुमची आता संपून जाणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये कोणतेही तांत्रिक अडथळे येऊ नये यासाठी सरकार आणि बँक प्रशासन एकत्र आता काम करताना दिसून येत आहे. आता बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं बघा, पैसे जमा होण्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या 4 पात्रता निकषामध्ये बसणं आवश्यक आहे. ज्यामध्ये वयाची अट 65 वर्षांच्या आतमध्ये असणे ही प्रमुख अट आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्रता आणि अटी पूर्ण करत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पुढील हप्ते जमा केले जाणार आहे. ज्या बहिणींनी नियमांचे पालन केलेले आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांच्याच खात्यामध्ये हा आर्थिक दिलासा सरकारच्या माध्यमातून आता दिला जात आहे. जिल्ह्यांची यादी नीट तपासा बहिणींनो, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणतेही अडथळे येऊ नये असे आम्हाला वाटते. प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 18 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जात असून ग्रामीण भागामधील महिलांना यामध्ये प्राधान्य दिलं जात आहे.
तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण डेबिटच्या माध्यमातून हे पैसे आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो बहिणींनो, बघा आता आपण जिल्ह्याची यादी पाहणार आहोत. यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीमध्ये जर नाव येत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आता म्हणावी लागेल. बघा संपूर्ण जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी स्क्रीनवर देण्यामध्ये आली आणि यादी तुम्ही देखील पाहू शकता आणि आम्ही स्वतः तुम्हाला यादी वाचून दाखवणार आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये सर्वात प्रथम पुणे शहर हा जिल्हा आहे, त्यानंतर मुंबई शहर हा आहे, त्यानंतर आला अमरावती. बघा आता अमरावती, पुणे आणि मुंबई या भागामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ किंवा या भागामधून जर तुम्ही बहिणी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. बघा अकोला, बुलढाणा, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता वितरण केलं जात आहे. त्यासोबत हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हो बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली. त्यासोबत धाराशिव, बघा छत्रपती संभाजीनगर ज्याला की आपण औरंगाबाद सुद्धा म्हणू शकतो, त्यानंतर अहिल्यानगर ज्याला की आपण अहमदनगर देखील म्हणू शकतो, त्यासोबत कोल्हापूर, जळगाव, जालना, नंदुरबार, नांदेड. बघा कोल्हापूरमधून तुम्ही जर असाल, जळगावमधून तुम्ही असाल, त्यानंतर जालना, नंदुरबार आणि नांदेड या भागामधून तुम्ही जर असाल तर बघा या जिल्ह्यामध्ये देखील निधी पोहोचण्याचे काम सुरू झाले. या 18 जिल्ह्यामधील पात्र बहिणींना आता लवकरच त्यांच्या 22व्या आणि 23व्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. हो बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा निवडणूक किंवा अधिवेशनासारख्या तांत्रिक बाबींमुळे काही बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की या ठिकाणी ज्या काय बाबी आहे त्या ठिकाणी काही वेळा हप्त्यांना उशीर देखील देतात. म्हणजे की बघा सरकारच्या काही तांत्रिक अडचणी असतात, पण सरकार आता शब्दाला जागा झाले आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सध्या 18 जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत योगाने राबविली जात असून ज्या बहिणींनी आपली कागदपत्रे आधार लिंकिंग पूर्ण केलं आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हा लाभ दिला जात आहे. त्याचसोबत बहिणींनो, शेवटी बघा ही तुमच्या हक्काची रक्कम असून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमची पात्रता आणि अर्जाची स्थिती एकदा तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला 22वा आणि 23वा हप्ता वेळेमध्ये मिळेल. सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून अशा विविध योजनांच्या माध्यमातून बहिणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ सध्या दिले जाताना दिसून येत आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल, बघा जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर बघा या ठिकाणी कसल्याही प्रकारे चिंता करू नका आणि कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम 100% अशा खऱ्या बातम्या तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतात. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इतर महत्त्वाच्या अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.